उद्धव ठाकरेंनी तर ऑफरही दिली होती की गडकरी आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो। तर मला असं वाटतं की महाविकास आघाडी नितीन गडकरींच्या ट्रॅपमध्ये अडकली। नितीन गडकरींशिवाय नागपूरमध्ये दुसरा कुठलाही उमेदवार चालू शकत नाही हा मेसेज महाविकास आघाडीनीच दिला। महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या यादीवर कोणाची छाप असेल तर मला असं दिसते की याच्यावर निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते आहे। एकदा शरद पवार असं म्हणलेले होते, आम्हीच त्यांना असा प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरेंनी आता बाळासाहेब आंबेडकरांबरोबर युती केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं? तर ते म्हणले की नाही ठीक आहे, आता त्यांचा निर्णय, त्यांचा पक्ष ते निर्णय घेतील, त्यांनाही येईल अनुभव, असं त्यांनी एक सूचक वाक्य केलं होतं। महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाने जरी आपलं चिन्ह घेतलेलं असलं, आपलं नाव अधिकृत घेतलेलं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ठाकरे या नावाबरोबर जाणारा शिवसेनेचा मतदार अधिक आहे। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। हळूहळू लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे, गाजू लागली आहे। काही दिवसातच, कदाचित काही तासातच आचारसंहिता सुद्धा लागेल आणि त्या निमित्तानं सर्व पक्षांनी आपापली पावलं उचलायला सुरुवात केली आहे। भाजपनं महाराष्ट्रातली 20 जणांची यादी काल जाहीर केली। इतर म्हणजे महाविकास आघाडीच्या पक्षांनी काही ठिकाणी इंडिव्हिज्युअली आपापले उमेदवार जाहीर केलेत। या उमेदवारांवरून चर्चा रंगतीये। त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण, या लोकसभेच्या उमेदवाऱ्या आणि याच्यातून कोणत्या दिशेला महाराष्ट्र चाललाय हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार, संपादक अभय कुलकर्णी सर। सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। नमस्कार। खरं तर सर्वच पक्षांनी इंडिव्हिज्युअली किंवा गठ्ठ्यानं उमेदवार जाहीर केलेत, पण आपण सुरुवात भाजपपासून करू, कारण त्यांची दुसरी यादी आली। पहिली यादी येऊन गेली इतर राज्यांची, दुसऱ्या यादीत महाराष्ट्र आहे। त्यात 20 उमेदवार जाहीर केलेत। त्याच्यामध्ये काही सरप्राईज नावं आहेत, पण काही सरप्राईजेस ज्यांची चर्चा झाली ती काहीच आलेली नाहीत। तर भाजपच्या उमेदवार यादीचं आणि उमेदवारांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नमस्कार। सर्वप्रथम मला असं सांगायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाल्यावर 34 केंद्रीय मंत्र्यांची नावं जाहीर झालेली होती, परंतु त्याच्यात नितीन गडकरी नव्हते आणि त्याच्यावरून विशेषतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती। आणि ती चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तर ऑफरही दिली होती की गडकरी आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो। तर मला असं वाटतं की महाविकास आघाडी नितीन गडकरींच्या ट्रॅपमध्ये अडकली। नागपूरची जागा ही जिंकायला सोपी जागा नाही, पण नितीन गडकरींशिवाय नागपूरमध्ये दुसरा कुठलाही उमेदवार चालू शकत नाही हा मेसेज महाविकास आघाडीनीच दिला। आणि भारतीय जनता पक्षाने नितीन गडकरींची उमेदवारी हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय होता। महाराष्ट्राची नावं जाहीर झाल्यानंतर गडकरींचं नाव त्याच्यात येणार याच्याबद्दल खरं म्हणजे कोणाला शंका नव्हती, पण त्याचा राजकीय विषय करून महाविकास आघाडीने सुरुवातीला सेल्फ गोल केला असं मला वाटतं। त्याचं आणखी एक कारण असं आहे की नितीन गडकरींनी एक 6-8 महिन्यापूर्वीच खरं म्हणजे असं सांगितलेलं होतं की मी नागपूरच्या विकासासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत, त्या सगळ्यांना समोर दिसत आहेत आणि त्यामुळे ह्या निवडणुकीला मी काही घरोघर जाऊन मतं मागणार नाही, मी विकासाची कामं केली असेल तर जनता मला निवडून देईल। मला असं वाटतं की तो त्यांच्यामधला आत्मविश्वास होता। भारतीय जनता पक्षाला सुद्धा माहिती आहे की देशभरामध्ये ज्याची छाप उमटेल असा नेता एकमेव म्हणजे नितीन गडकरी हे मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी महाराष्ट्रातून जाहीर झाल्यानंतर एक महाराष्ट्राचा जो राजकीय पारा चढलेला होता की गडकरींना पहिल्या यादीत नाहीत, तो सगळा मला असं वाटतं की खाली बसलेला आहे। दुसरी गोष्ट मला असं वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर करत असताना या 20 पैकी 5 महिला आहेत, म्हणजे 25% महिला ऑलरेडी भाजपनी या यादीतून दिलेल्या आहेत। पुढे आणखी किती येतील अजून आपल्याला कल्पना नाही, कारण तो भाजपचा नेमका आकडा किती असणार आहे त्याच्यावर ते ठरणार आहे। तो 30 असणार आहे, 32 असणार आहे, याच्यावर ठरणार आहे। यातला दुसरा एक मला असं वाटतं की एक मुद्दा सांगायला पाहिजे की गडकरींची उमेदवारीच्या बाबतीत कुठली शंका नव्हती, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या यादीवर कोणाची छाप असेल तर मला असं दिसते की याच्यावर निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते आहे। सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपण पुण्यात बसलोय म्हणून की पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर झाली आणि ते देवेंद्र फडणवीसांची त्यांची जवळीक
आणि देवेंद्र फडणवीसांच्या मनातला गेल्या 3 वर्षापासूनचा उमेदवार हे मुरलीधर मोहोळ होते. आणि या संदर्भामध्ये पुण्यात बऱ्याच गोष्टी म्हणजे विशेषतः सुनील देवधरांचं नाव जेव्हा आलं तेव्हा हा काहीतरी केंद्रातून पाठवला गेलेला उमेदवार आहे या पद्धतीची चर्चा झाली होती. त्यांना मिळणारा ट्रॅक्शन खूप मोठा होता आणि तरीही अंतिमतः भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टी बोर्डमध्ये ते नावसुद्धा नव्हतं. याचा सरळ अर्थ असा की देवेंद्र फडणवीसांचं याच्यावर छाप दिसते. या यादीतलं आणखी एक वैशिष्ट्य मला दिसते ते म्हणजे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामधला भारतीय जनता पक्षाचे ओबीसी चेहरे कोण तर ते गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे होते. या यादीमध्ये पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी ज्या ज्या वावड्या उठत होत्या म्हणजे त्यांच्याही बाबतीत शिवसेनेने तुम्ही आमच्याकडे या असं उद्धव ठाकरेंची ऑफर होती, तोही विषय संपवलेला आहे. दुसरी गोष्ट मुंडे फॅमिलीमधलं बायफर्केशन सत्तेचं जे वाटप आहे तेही त्यांनी या निमित्ताने पूर्ण केलेलं आहे. आणि तिसरं ओबीसी समाजाला विशेषतः मराठवाड्यातलं जे एकूण मराठा आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवर ओबीसी आणखी कन्सॉलिडेट करण्यासाठी जे आवश्यक होतं तेही पंकजांच्या उमेदवारीने केलं आहे. तेच खडसे रक्षाताई खडसेंना उमेदवारी देऊन त्यांच्या बाबतीत असंच बोललं जात होते की त्यांना बहुतेक देणार नाही कारण त्यांचे सासरे राष्ट्रवादीत आहेत आता. पण त्याही बाबतीत भारतीय जनता पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा ती उमेदवारीची संधी दिलेली आहे. म्हणजे कदाचित आता रावेरमधल्या मतदारांना असं वाटेल की या आता केंद्रात मंत्रीसुद्धा होऊ शकतील. आणि एवढी जर चांगली संधी असेल तर मला असं वाटतं की परत तिथलाही ओबीसी समाज जो आहे तो एकवटायला मदत होणार आहे. म्हणजे तो लेवा पाटील हा जो समाज आहे आणि तो त्या साधारण 5-1 मतदारसंघात ॲक्टिव्ह आहे. आणि रक्षा खडसेंना उमेदवारी दिली नसती तर कदाचित एकनाथ खडसेंसाठी त्या 4-5 मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याची एक संधी निर्माण झाली असती किंवा त्यांना एक तो आवेश निर्माण झाला असता. तो खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे खाली बसलेला दिसते. चौथा जो एक महाराष्ट्राचा जो मुद्दा आहे म्हणजे विशेषतः मुंबईतला, तर मुंबईमधला जो उमेदवार दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये अपेक्षेप्रमाणे पियुष गोयल येणार होते हिची चर्चा होती. तर ते आलेले आहेत. त्यांना सर्वात सेफ मतदारसंघही दिलेला आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या मध्ये निवडून आणून त्यांचं जे काही अलीकडच्या काळात मोठं स्थान ऑलरेडी मोदींच्या मंत्रिमंडळात तयार झालं होतं ते आणखी एलिव्हेट होण्याची शक्यता दिसते आहे असा त्याचा एक अर्थ आहे. दुसरं त्यांनी मनोज कोटक यांची उमेदवारी नाकारून मिहिर कोटेचांना तिथं उमेदवारी दिली आहे. तर तेही तुल्यबळ होते आणि गेल्या वेळा किरीट सोमय्यांची उमेदवारी कापल्यानंतर किरीट सोमय्या स्वतःच मनोज कोटकांकडे गेले होते आणि मी प्रचार करणार आहे तेच सांगितलं. आजही मनोज कोटकांची भूमिका तेच आहे की मी मिहिर कोटेचांचा प्रचारात सहभागी होणार आहे. तर मला सर्वसाधारणपणे असं वाटते की भारतीय जनता पक्षांनी महाविकास आणि महायुती या दोन्हीमधला आपण सर्वाधिक आघाडीचा पक्ष आहोत हे या निमित्ताने एस्टॅब्लिश केलेलं आहे. 20 उमेदवारांची यादी देऊन ते आत्मविश्वासाने या निवडणुकीला सुरुवात केली हे दिसत आहे. मी वेगवेगळ्या मुद्द्यांकडे येतो पण पहिला मुद्दा असा की असं म्हणलं जात होतं की खूप नावं बदलणार, 23 पैकी 18 बदलणार, 5च राहतील. आणि खरं तर सर्वाधिक टर्ब्युलन्स महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात झालेला आहे. मग त्याच्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी असेल, काही फोडाफोडीचा राग असेल, 2 पक्ष तिकडे गेल्याबद्दलच्या मतदारांच्या मनातली शंका असेल, तरीसुद्धा अपवाद वगळता अगदी 4 ते 5 अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी जुने उमेदवार रिपीट झाले. ज्यांच्याबद्दल ज्यातल्या काहींबद्दल तर वेगवेगळे सर्वे असं सांगतात की त्यांच्याबद्दल इंडिव्हिज्युअल अँटी इन्कम्बन्सी आहे. मग या अँटी इन्कम्बन्सीचा ते कसा विचार करतात आणि कसं काय एवढी लोक रिपीट झाली? मला असं एक कारण असं वाटतं की तुमच्या प्रश्नातच जो विचार तुम्ही मांडला होता की महाराष्ट्रातली परिस्थिती ती पॉलिटिकली टर्ब्युलन्स खूप मोठ्या प्रमाणात होता आणि तो असताना तुम्ही उमेदवारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये जर फेरबदल करत गेले तर त्या मतदारसंघात आणखी एक नवी समीकरणं आकाराला येऊ शकतात आणि ती जर समीकरणं आकाराला येऊ द्यायची नसतील तर लोकांना काहीतरी स्थिर आहे असं दिसायला लागेल आणि ते स्थिर काय असेल तर मग आपला आत्ताचा जो उमेदवार आहे तोच स्थिर आहे. किमान आपण ज्याला गेल्या वेळा निवडून दिलं तो भाजपमध्येच आहे आणि भाजपने त्याला तिकीट दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की या अर्थाने भाजपला आपण कदाचित त्याला बचावात्मक म्हणू
किंवा त्यांनी तो सेफ गेम खेळायचा असं दिसतंय. आणि गेल्याही वेळा 2019मध्ये ह्या ज्यांना त्यांनी उमेदवारी दिली होती त्यावेळेला तिथलं स्थानिक राजकारणाचा विचार करून दिलेलं होतं आणि त्या स्थानिक राजकारणामध्ये हेच बेस्ट बेट होते आणि त्या दृष्टीने हा निर्णय झालेला दिसतो. विशेषतः बाकीच्या सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना तिकीट दिले लोकसभेचं, मोठे मोठे नेते दिल्लीत पाठवलेत. त्या मनानं इथं काही फार बदल झालेले दिसत नाहीत. आणि एक मात्र बदल झाला तो म्हणजे प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे आणि पियुष गोयल, म्हणजे एक केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी आधी 2 केंद्रीय मंत्री लोकसभेत आणि पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंच्या जागी. पण याच्या बरोबरीनं सुधीर मुनगंटीवारांना मात्र तिकीट दिलं गेलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूला असणारे समकक्ष म्हणावं का नाही मला माहीत नाही, असे सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे जर का दिल्लीत जाणार असतील, विनोद तावडे थेट दिल्लीत आहेत, तर महाराष्ट्र फडणवीसांसाठी आणि त्यांच्या आजूबाजूची लोक मात्र दिल्लीत, असं झालेलं आहे का? याच्याकडे आपण असं बघूयात. मला असं वाटतं की याच्यातलं पंकजाताई या देवेंद्र फडणवीसांपेक्षा ज्युनियर आहेत वयाने, मुनगंटीवार हे त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत. सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेत जाणार हे जवळपास ठरलेलं होतं. याचं एक मुख्य कारण असं होतं की गेल्या निवडणुकीत हंसराज अहिर पराभूत झाले होते. त्याचं बरंचसं खापर हे सुधीर मुनगंटीवारांवर फोडलं गेलेलं होतं आणि त्यामुळे तुम्ही जर कोणाला पाडू शकत असाल तर तो विजयीसुद्धा तुम्हीच होऊ शकता आणि त्या दृष्टीने त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना संधी दिलेली दिसते. दुसरं असं आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचा जो वयोगट आहे तर त्याच्यापेक्षा वयाने अधिक आणि नुसतंच वयाने नाही तर संघटनेत ज्येष्ठ अशी मंडळी जर तुमच्याबरोबर मंत्रिमंडळात वगैरे राहिली तर त्याची एक स्वाभाविकपणे जे एक मर्यादा येतात त्यांना हँडल करत असताना, तर त्या मर्यादा फार राहू नयेत ह्यासाठी एक मोकळीक देवेंद्र फडणवीसांना दिलेली दिसते. त्याचबरोबर असंही त्याच्याकडे बघायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा 3 पक्ष एकत्र आले तर याचा अर्थ असा आहे की नंबर 1 आत्ता एकनाथ शिंदे आहेत, नंबर 2 नेता देवेंद्र फडणवीस आहे, नंबर 3 अजित पवार आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षातला कुठलाही नेता त्याला त्या रेसमध्ये जायचं असेल तर पूर्वी तो 2 नंबरला असायचा, म्हणजे कदाचित पंकजा मुंडे किंवा तावडे किंवा मुनगंटीवार. तर आता यांची सुरुवात काउंट व्हायला 4 पासून होते. तर इन्स्टेड ऑफ त्यांना महाराष्ट्रात 4थ्या दर्जाचं नेतृत्व ठेवण्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर म्हणजे मुनगंटीवार किंवा पंकजा मुंडे हे दोघंही ओबीसी चेहरे आहेत, दोघंही उत्तम हिंदी बोलू शकतात आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ते काम करू शकतात हे लक्षात घेऊन पक्षाने त्यांना वरती घेतलेलं दिसत आहे. अजून स्पष्ट बोलायचं तर अशी चर्चा सतत झाली की फडणवीसांना लोकसभा लढवतील. मग नागपूर, वर्धा आणि पुणे असे 3 चर्चेत मतदारसंघ आले. या तिन्ही ठिकाणच्या नावांची घोषणा झालेली आहे. याचा अर्थ फडणवीस महाराष्ट्रातच राहणार आणि ते पुढचा भाजपचा चेहरा विधानसभेला मुख्यमंत्री पदाचा असणार का? हां, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा बोलतात की गेल्या 2.25 वर्षामध्ये जेव्हा महायुती अस्तित्वात आली त्याच्यात नंतर राष्ट्रवादी आली, ती आल्यानंतर एक कुठंतरी महाराष्ट्रभर भावना होती की देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापले गेलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यामुळे केंद्रात घेऊन त्यांना आणखी कट टू साईज केलं जाईल अशा पद्धतीचं एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात होती, पत्रकारांच्या वर्तुळात होती आणि समाजामध्ये सुद्धा असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसांची क्षमता असून त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला लागल्या. पण महाराष्ट्र जर BJP वाढवायची असेल, महाराष्ट्रामधला जो ऑलरेडी ॲश्युरिंग फेस आहे भारतीय जनता पक्षाचा तो देवेंद्र फडणवीस आहे आणि तो निर्विवाद आहे. याच्याबद्दल मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वामध्ये सुद्धा काही दुमत नव्हतं आणि त्यामुळे सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये त्या ॲडजस्टमेंट करत असताना ते त्यांना थोडं पदावनती झाल्यासारखं वाटत असलं तरी तुम्ही गेल्या 6-8 महिन्यात जर परत बघितलं असेल चित्र तर या संपूर्ण याचा अँकर या युतीचा हा देवेंद्र फडणवीस आहे हे हळूहळू प्रस्थापित व्हायला लागलं होतं आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्रातून दुसरा एक मुद्दा असाही आहे त्याच्यातला
की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्रामधलं इतकं भक्कम नेतृत्व होईल की मग भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या नेतृत्वाची गरज नाही, विशेषतः मराठा नेतृत्वाची जी गरज वाटते तो विषयच निकाली निघेल असं वाटत होतं. पण दुर्दैवाने जेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र त्यांनी प्रभावित करायला पाहिजे होता तो झालेला दिसत नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात पर्याय नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. आणि त्याच्यातूनच मला असं वाटतं की त्यांना महाराष्ट्रात लोकसभेचे उमेदवार निवडत असताना सुद्धा थोडा मोकळा हात द्यायचा. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा आपल्याला दिसून येईल. भाजपनं जिथं ते लढवले होते गेल्या वेळेला, जिथं ते लढले होते, अशा सर्व जागा जवळपास डिक्लेअर करायचं ठरवलं होतं असं म्हणतात. पण अजूनही 5 जागांवरती उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यात विशेषतः सोलापूरसारखी जागा आहे, मुंबईतली पूनम महाजनांची जागा आहे. काय कारण असेल असं न करण्याचं? नाही, मला असं वाटतं की मुंबईमधलं जे आहे ते टॅक्टिकल आहे. याचं एक मुख्य कारण असं की मुंबईमध्ये शिवसेनेचे उमेदवार कोण असणार आहेत याच्याबद्दल, किंवा ती जागा काँग्रेसला सुटणार आहे, ती शरद पवारांचा गट लढवणार आहे का वंचित लढवणार आहे का उद्धव ठाकरे गट लढवणार, हे अजूनपर्यंत निश्चित त्यांच्या जागा वाटपात झालेलं नाही आहे. आणि तसं जर झालं नसेल तर तिथं असणाऱ्या पूनम महाजन यांच्या एकूण त्यांच्या संदर्भात असणारी जी निगेटिव्हिटी आहे तर ती लक्षात घेता तिथला उमेदवार जाहीर करण्याची आत्ता पक्षाला लगेच गरज वाटत नाही आहे. आणि दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला की आशिष शेलार कदाचित तिथून उभे राहतील. आणि आशिष शेलार जर उभे करायचे असतील तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पक्षाला निर्णय घ्यावा लागेल की मग आणखी एक राज्यस्तरीय मोठा नेता तुम्ही केंद्रात पाठवत आहात. तर ज्या संघटितून वर आलेला आहे, ज्याचा मुंबईमध्ये प्रबळ प्रेझेन्स आहे, असा आणखी एक उमेदवार जर केंद्रात पाठवलं तर मग मुंबईत त्याची काही उणीव भासेल का? तर त्या दृष्टीने मला असं वाटतं दिसते की तो मुंबईतला ठरवलेलं दिसतंय. आणि त्याच्यातला एक सातत्याने अंडर करंट जो चालू आहे तो म्हणजे मनसे काय करणार, की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीत. आणि मनसेला जर उद्या असं वाटलं की या युतीत सामील व्हायचं तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना उद्या जर जागा करून द्यायची असेल तर ती कुठं करून देता येईल या दृष्टीने त्यांनी 2 जागा मुंबईतल्या अजून खाली ठेवलेल्या दिसत आहेत. दुसरा विषय आहे तो सोलापूरचा विषय आहे. तर सोलापूरचा विषय मला असं वाटतं की सोलापूरचा जो विद्यमान खासदार होते त्यांचं एकूणच जात प्रकरणामुळेच त्यांना उमेदवारी देणार नाही हे नक्की आहे. पण त्याचबरोबर माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलेली आहे. रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला एक राष्ट्रवादी अजित पवार गटातले रामराजे निंबाळकर यांचा विरोध आहे. दुसरा विरोध आहे तो भारतीय जनता पक्षात असणाऱ्या मोहिते पाटील घराण्याचा विरोध आहे. तर ह्या दोन्ही मंडळींपैकी मोहिते पाटील घराण्याचं सोलापूरमध्ये एक वर्चस्व आहे. आणि सोलापूरचा मग निर्णय काही घेत असताना त्याच्यामध्ये मोहिते पाटील मंडळींना सुद्धा सामावून घेऊन मग सोलापूरची चर्चा करता येईल. आणि त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीला सुद्धा विचारात घ्यावं लागणार आहे. आणि त्यामुळे ही चर्चा प्रत्यक्ष जागा वाटप कोणाकोणाला किती आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं तो निर्णय लगेच होऊ शकेल. आपण भाजपबद्दल बऱ्यापैकी बोललो, पण महाविकास आघाडीकडे जायच्या आधी महायुतीच्या जागा वाटपाचं गणित मात्र आजही पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाही. विशेषतः एकनाथ शिंदेंना किती जागा मिळणार, राष्ट्रवादी अजित पवारांची नक्की किती जागा लढवणार आणि त्यातल्या किती विनिंग सीट्स आहेत अशी चर्चा आहे की त्यातले काही ठिकाणचे उमेदवार बदलण्यासाठी भाजप आग्रही आहे. तर महायुतीचं जागा वाटप आणि त्यातल्या या 2 लोकसभेसाठी तरी निदान छोटे भाऊ असणाऱ्या पक्षांचं महत्त्व आणि सिग्निफिकन्स काय वाटतं? नाही, या दोन्ही पक्षांचं महत्त्व आहेच आहे. याचं कारण असं आहे की या मंडळींना भारतीय जनता पक्षाने आपल्या कंपूत आणलं आणि मग त्यांच्यावरच गेम केला. ह्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा समोरून प्रयत्न आहे. आणि ते नॅरेटिव्ह जर सेट करू द्यायचं नसेल तर यांना सन्मानजनक ज्या जागा आहेत त्या पोचवणं देणं भारतीय जनता पक्षासाठी अपरिहार्य आहे. आणि त्याचबरोबर त्यांची जी ताकद आहे तर ती ताकद मर्यादित आहे. भारतीय जनता पक्षाची जर 30-32% मतं दिसत आहेत आत्ता तर याचा अर्थ त्या दोघांची मिळून
12-15% मतं येणं अपेक्षित आहे. तर 12-15% मतं असणाऱ्यांनी लोकसभेच्या जागेवर हक्क दाखवणं हे थोडं अनुचित राहील. आणि ह्या रिॲलिटीची त्यांना पूर्ण जाणीव झाली की मग तुम्ही या 9 जागा लढवा, त्या निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष उभा राहील, किंवा अजितदादांना तुम्ही या 5 लढवा, मग आम्ही तुम्हाला त्या निवडून आणण्यासाठी आमची ताकद लावू. ह्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यांचा सन्मानही ठेवता येईल आणि त्याचबरोबर तुमची ताकद खूप मर्यादित आहे, त्यामुळे आमचा सपोर्ट लागेल, तो मनापासून तिथला कार्यकर्तासुद्धा त्याच्यात सहभागी व्हावा लागेल, हे इन्श्युअर करण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की ते जागा वाटप एकूण लांबलेलं दिसतं आहे. त्याचबरोबर आणखी एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 13 खासदार होते, पण त्या 13 खासदारांपैकी बहुतेकांच्या विषयी असणाऱ्या निगेटिव्हिटी ती त्यांनी जरी त्याचा विचार केलेला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्याचा विचार केलेला आहे. आणि त्यांच्या दृष्टीने लोकसभेची जर निवडणूक असेल तर या संदर्भामधला जो दिशादर्शन आहे ते आम्हीच करू, याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व ठाम आहे. आणि ते मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंच्या गळी उतरेपर्यंत थोडा हा जो काळ जातो आहे तो ते जाऊही देत आहेत. कारण जसजशी इलेक्शन ॲप्रोच व्हायला लागेल किंवा 1-2 दिवसात आचारसंहिता जाहीर झाली की उमेदवारच तगमगायला लागतील आणि त्यावेळा मला असं वाटतं की जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या अशा मनस्थितीत आणलं जाईल असं वाटतंय मला. याच बार्गेनिंगचा भाग म्हणून मग श्रीकांत शिंदे थेट नाशिकमध्ये जाऊन गोडसेंची उमेदवारी जाहीर करतात का? हां, अर्थातच. म्हणजे शेवटी कसं आहे की आपण एक विचार करायला पाहिजे की कुठलाही राजकीय पक्ष त्याची बार्गेनिंग पॉवर तरी दाखवायचा प्रयत्न करतो. आणि बार्गेनिंग पॉवर म्हणजे जसं विजय शिवतारेंनी आम्ही अजितदादांना मदत करणार नाही असं म्हणून बारामतीमध्ये शड्डू ठोकणं असो, त्याची रिफ्लेक्शन म्हणून आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीच्या ठाण्यातून त्यांनी असं सांगणं की एकनाथ शिंदेंच्या मुलाला कल्याणमधून जड जाईल असं सांगणं, किंवा भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की नाशिक आपण कदाचित लढवू शकू, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटतं की आपणही लढवू शकू, तर ते लढवत असताना ही जागा आम्ही सोडली असा मेसेज जाऊ नये यासाठी एकनाथ शिंदेने हेमंत गोडसेंचं तिथं नाव घेणं, हा सगळा मला असं वाटतं की राजकारणामधला एकमेकावर दबाव आणण्याचा भाग आहे. आणि तो कुठलीही निवडणूक असली आणि 2 पक्ष जर एकत्रित लढवत असतील, आता तर इथं 3 पक्ष आहेत किंवा आणखी जास्त पक्षसुद्धा आहेत, तर त्यावेळेला मला असं वाटतं की ह्या दबावतंत्राचा भाग सतत चालूच राहील, जो आपण आत्ता अमरावतीत सुद्धा बघतो आहोत. हे झालं महायुतीबद्दल. महाविकास आघाडीकडं खरं तर जास्त स्पेस आहे, असं म्हणतात की त्यांच्या बाजूनं सिंपती आहे. अशा वेळेला त्या तिघांचंही जागा वाटप पूर्ण झालेलं दिसत नाही, कुठली थेट यादी आलेली दिसत नाही. त्या पक्षाचे नेते आपले आपले उमेदवार जाहीर करतात. जसं की शरद पवारांनी परवा सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर केलं, इतर ठिकाणची नावं जाहीर केली. उद्धव ठाकरे असं म्हणतात की चंद्रहार पाटलांना सांगलीतून दिल्लीला पाठवायचं आहे. तर हे काय चालू आहे? त्याच्या बाबतीत असं सांगायला पाहिजे की महाविकास आघाडीसुद्धा ही काही नॅचरल अलायन्स नाही आहे. त्याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नॅचरल अलाई होते, पण ती आत्ता परिस्थिती नाही आहे. शिवसेना उद्धव ठाकरे हा गट त्याच्यात अननॅचरल अलाई आहे. आणि त्यामुळे शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने गेल्या वेळेला 2019ला जास्त जागा दिल्या होत्या लढायला, आणि त्यांचे तब्बल 18 खासदार निवडून आले होते, 21 खासदार निवडून आले होते. तर त्यांना असं वाटतंच आहे की महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाने जरी आपलं चिन्ह घेतलेलं असलं, आपलं नाव अधिकृत घेतलेलं असलं, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये ठाकरे या नावाबरोबर जाणारा शिवसेनेचा मतदार अधिक आहे, आणि त्यामुळे तेवढ्या जागा आपल्याला मिळायलाच पाहिजेत. त्याचबरोबर काँग्रेसला असं वाटतं की लोकसभेसाठी आमचे स्टेक्स अधिक आहेत, आणि त्यामुळे राष्ट्रीय पक्ष या नात्यांनी आम्हाला तिथं सर्वाधिक जागा मिळायला पाहिजे. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रिअलिस्टिक, तो अधिक रिअलिस्टिक आहे. त्यांना कळतं आहे की आपल्याला मर्यादित जागा आहे, त्या एवढ्यावरच जोर लावायचा आणि त्या शक्यतो निवडून आणायचा, हा त्यांचा दृष्टिकोन दिसतो आहे. पण या आघाडीला एक अडचण शिवसेनेने स्वतःच करून घेतली होती, ती म्हणजे त्यांनी बहुजन वंचित आघाडीला
त्याच्यात ओढून आणलं होतं, म्हणजे शिवसेनेबरोबर आघाडी. आणि शिवसेनेबरोबर झालेली आघाडी ही महाविकास आघाडीवर बंधनकारक नव्हती, पण शिवसेनेच्या आग्रहापोटी खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ती मान्य केली की आपण त्यांनासुद्धा सहभागी करून घेऊ. पण त्यांना त्या आघाडीत आणल्यामुळे महाविकास आघाडीचा एकूणच सगळ्या जागा वाटपाला म्हणजे एकदम ब्रेक लागला असं झालेलं दिसतंय. आणि त्यामुळे कुठली जागा करायची असेल तर त्याच्या संदर्भामध्ये 3 पक्षांऐवजी आणखी एक चौथा तेवढाच भक्कम पक्ष त्याच्यात आलेला आहे. म्हणजे एकदा शरद पवार असं म्हणलेले होते, आम्हीच त्यांना असा प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरेंनी आता बाळासाहेब आंबेडकरांबरोबर युती केलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं? तर ते म्हणले की नाही ठीक आहे, आता त्यांचा निर्णय, त्यांचा पक्ष ते निर्णय घेतील, त्यांना येईल अनुभव, असं त्यांनी एक सूचक वाक्य केलं होतं. त्यांना म्हणजे 98 सालच्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 4ही नेते आंबेडकर, कवाडे, आठवले, गवई हे सगळेच्या सगळे बरोबर घेऊन शरद पवारांनी त्यांना लोकसभेवर निवडून आणलेलं होतं. पण त्याचबरोबर या पक्षांबरोबर जागा वाटपाचं डील हे किती त्रासदायक असतं याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याचमुळे त्यांना याच्यात, आणि तोच अनुभव काँग्रेसचाही आहे किंवा काँग्रेसचं 2019ला 3-4 जागा पडण्यामागे बहुजन वंचित आघाडीच होई, किंवा बहुजन वंचित आघाडीचा एक मोठा बेस हा विदर्भात आहे आणि तो थेट काँग्रेसचा मतदार आहे. त्यामुळे काँग्रेसला ती मतपेढी बहुजन वंचित आघाडीकडे जाऊ द्यायची नाही आहे किंवा त्यांचा फायदा होईल असं काँग्रेसला करायचं नाही आहे. आणि या 2 कारणामुळे आणि शिवसेनेच्या केवळ आग्रहामुळे आंबेडकर तिथं आले. त्यांनी त्या प्रत्येक जागा वाटपाच्या टप्प्यावर काही ना काहीतरी नवे मुद्दे उपस्थित करत राहिले आणि ते नवे मुद्दे उपस्थित करत असताना ते अतिशय लॉजिकल बोलतात, अतिशय थेट भाष्य करतात आणि त्या थेट भाष्य करण्याला प्रत्युत्तर देणं खूप अवघड असतं. म्हणजे आत्ता शेवटच्या टप्प्यात त्यांनी संजय राऊतसुद्धा खोटं बोलतात असंच डायरेक्ट सांगितलं. आणि ही सगळी परिस्थिती आहे, त्याच्यातून महाविकास आघाडीचं आणि देशभरातलं वातावरण असंच दिसतंय की नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यात काही अडचण नाही. आणि ते जर असेल तर महाराष्ट्रामध्ये ही जी महाविकास आघाडीतली अस्वस्थता आहे तर ती जागा वाटपातून जर दिसत राहिली तर त्याचा अंतिमतः तोटा त्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढवताना होईलच. आणि त्याचबरोबर त्यांना ह्या संदर्भामध्ये एक थंड डोकं ठेवून परत जागा वाटपासंदर्भात बसणं आणि काहीतरी निर्णय घेणं, म्हणजे वंचित आघाडीला एकतर बरोबर घ्या, त्यांना 5-6 ज्या जागा मागतात त्या द्या आणि मोकळं करा. पण मला असं वाटतं की जोपर्यंत तेवढ्या जागा देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची नाही तोपर्यंत हा जागा वाटपाचा तिढा थोडा सुटायला जिकरीचा दिसतोय मला. हे जरी मान्य केलं तरी जशा आत्ता भाजपनं जिथं काही प्रॉब्लेम नाही असा एक लॉट जागांचा जाहीर केला, अशा महाविकास आघाडीकडे जिथं काही प्रॉब्लेम नाही, जिथं कोणी कोणी लढायचं ते क्लिअर आहे, अशा जागा एकत्र येऊन एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एखादी नोट काढून की जे व्हर्च्यू सिग्नलिंग असेल की बाबा आम्ही एकत्र आहोत आणि ह्या जागा जाहीर करतोय, असं का केलेलं नाही? मी परत तेच म्हणलं की शिवसेना आणि ठाकरे हे दोन्ही कुठल्याही आघाडीत अत्यंत डॉमिनंट असतात आणि ते सर्वसाधारणपणे आम्ही ठरवू ती दिशा असेल आघाडीची किंवा युतीची, या पद्धतीचा त्यांचा आत्तापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. आणि ज्याला टॅक्टिकल राजकारण या संदर्भामध्ये शिवसेना कायमच कमकुवत राहिलेली आहे. आणि त्यामुळेच या आघाडीमधला खरं म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना आहे, ताकदीने सुद्धा तोच आहे. दुसरी गोष्ट, या संपूर्ण आघाडीचा महाराष्ट्रभर असणारा फेस, म्हणजे शरद पवार यांना आपण केंद्रीय याच्यात गणतो म्हणून, तर महाराष्ट्राचा फेस हा उद्धव ठाकरेचा आहे. तर या संदर्भामध्ये ह्याचं जी लिडरशिप आघाडीची कोणीतरी घ्यावी लागेल ना, म्हणजे जशी आपल्याला महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ती घेतलेली आहे, तर ती महाविकास आघाडीमध्ये ही लिडरशिप उद्धव ठाकरे आत्ता घेताना दिसत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे हे कोणीतरी करावं लागेल ना, की आज आपण एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेऊयात, आज आपण म्हणजे 3 नावं आपण तुम्ही म्हटलं तसं तो उल्लेख केला, जसं की मुंबईमधलं अमोल कीर्तीकरांचं नाव उद्धव ठाकरेंनी थेट जाऊन जाहीर केलं, त्याच्यावर संजय निरुपम नाराज झाले. त्यांनी सांगली चंद्रहार पाटलांचं नाव जाहीर करून टाकलं, त्याच्यावरून काँग्रेसमधली सांगलीची मंडळी नाराज झाली.
शरद पवारांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंव्यतिरिक्त दुसरं कोणीच असू शकत नाही, त्यामुळे त्यांचं नाव जाहीर केलं. पण त्याच्यातून आघाडी म्हणून ही जर नावं जाहीर केली असती तर ही महाविकास आघाडी भक्कम आहे, एकसंध आहे, एकजूट आहे, हा मेसेज गेला असता. पण तो मला असं वाटतं की आत्ता तो पुरेसा पोचलेला नाही आहे. किंबहुना ज्याला जे वाटतात ते उमेदवार ऑलरेडी जाहीर करणं चालू आहे, असं एक काहीतरी चित्र समोर दिसतंय. या सगळ्यामध्ये विनायबिलिटी महाविकास आघाडीची धोक्यात येते का? कारण उदाहरणार्थ असं म्हणतात की सांगलीसारख्या जागी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे, चिन्ह राहिलेलं आहे. अशा वेळेला गेल्या वेळेला शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील लढले आणि त्यांचा पराभव झाला. यावेळी खरं तर ती जागा काँग्रेसला जाणं अपेक्षित होतं, पण तिथं शिवसेना आग्रही आहे, कारण त्यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली असं ऑलमोस्ट सगळीकडे चर्चेत आहे. पुन्हा हातकणंगलेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी, तिथं सुद्धा महाविकास आघाडी वेगळं लढायच्या बेतात आहे, तिरंगी लढती. तर टॅक्टिकल गोष्टी न केल्यामुळे त्याचा फायदा भाजपला होतोय का येणाऱ्या, किंवा महायुतीला होतोय का या लोकसभेला महाराष्ट्रात? हां, म्हणजे मला असं वाटतं की तो होतोय का नाही हे प्रत्यक्ष निवडणुकांनंतर दिसेल. पण हा अगदी म्हणजे राजकीय क्षेत्राकडे जो साधारणपणे बारकाईने बघतो त्यालाही लक्षात येईल की शिवसेनेचं बळ कोल्हापूरमध्ये आहे नक्की, पण शिवसेनेचं सांगलीमध्ये कधीच बळ नव्हतं. आणि सांगली हा काँग्रेसच्यासाठी तो फक्त एक मतदारसंघ नाही आहे, सांगली हा काँग्रेसची ओळख आहे. म्हणजे महाराष्ट्रात जे मतदारसंघ असे आहेत की ज्यांच्यामुळे काँग्रेस असं असणारे, जसं लातूर आहे, सांगली आहे, हे जे मतदारसंघ आहेत ते काँग्रेसची ओळख आहे. आणि तिथलं काँग्रेसचं चिन्ह जाणं हे काही न पटणारं आहे. पण काँग्रेसला त्यांनी कोल्हापूरची जागा आम्ही तुम्हाला देऊ आणि सांगली आम्ही लढवू, तर त्याच्यामध्ये कोल्हापूरची जागे जी लढवत आहेत तर ती कदाचित तिथल्या स्थानिक समीकरणांसाठी काँग्रेसला योग्य वाटत असेल, पण त्या मोबदल्यात सांगली सोडायची गरज नव्हती. पण शिवसेनेने त्याच्यात काय लक्षात घेतलं की आपल्याकडे कोणतरी एक तगडा उमेदवार येतोय तर त्याला जाहीर करून टाकूयात आपण. तर मला असं वाटतं की हे थोडं ज्याला काय म्हणतात की निवडणुकीच्या राजकारणात किंवा राजकीय कौशल्याने जो विषय हाताळायचा असतो तो तसा न हाताळता शिवसेनेच्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आणि असा हाताळला की मग त्याचे मला असं वाटतं की निवडणुकीत काहीतरी धक्के बसतात, तर ते बसले तर आश्चर्य वाटायला नको. शेवटच्या प्रश्नाकडे जायच्या आधीचा पेनल्टीमेंट प्रश्न काँग्रेसबद्दल. जसं भाजप हा मोठा पक्ष आहे तसं काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे देशातला. गेले 4-5 दिवस राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात आहे. पण हे वगळता काँग्रेस कॅम्पेन मोडमध्ये फारशी दिसत नाही. उद्धव ठाकरेंचे त्यांच्या टार्गेटेड मतदारसंघात दौरे चालू आहेत, त्याच्यावर सहज लक्ष टाकलं तर कळतं की या ठिकाणी त्यांना उमेदवार द्यायचा आहे आणि म्हणून ते फिरतात. शरद पवारांचे दौरे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात वेगानं चालू आहेत. त्यांच्या मेळाव्यांची नावं ही लोकसभेला अनुसरून झालेली आहेत आता, की ती असाच कुठला तरी मेळावा असं नाही, विजय मेळावा असं दिलं जाते. त्या मनानं काँग्रेसचा मात्र राज्यव्यापी प्रचार दिसत नाही. हे धोरण आहे का काँग्रेसचं अजून ठरलेलं नाही, काय करायचं, काय आहे नक्की? मला असं वाटतं हा विषय महाराष्ट्रातला नाहीच आहे, हा काँग्रेसचं एकूण देशभरच जे दिसतंय त्याचाच भाग आहे. याचं सरळ असं कारण आहे की हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचं एक भक्कम सरकार आलेलं होतं, तर ते सुद्धा अत्यंत काठावर येऊन ठेपलेलं आहे. म्हणजे ते कधी कोसळेल अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे. तर त्याकडे काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व खूप गांभीर्याने बघतंय असं काही दिसत नाही. म्हणजे ते तिथल्या स्थानिक जे मुख्यमंत्री आहेत ते आणि 1-2 निरीक्षक आहेत तेच हाताळतात अशी परिस्थिती दिसते. हेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी 42 उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्याबरोबर अलायन्स होण्यासाठी लागणारी जी एक धावपळ करायला आवश्यक होती ती केलेली दिसत नाही आहे. गुजरातसारख्या राज्यामध्ये खरं म्हणजे काँग्रेस अगदी रसातळाला गेले, तिथं आहे नाही ती लोकंसुद्धा भारतीय जनता पक्षात धावत आहेत आणि तिथेही काँग्रेस काही करताना दिसत नाही आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये त्यांनी किंवा जे तिकीट वाटप झालं त्याच्यात तुम्हाला असं दिसेल की कमलनाथांचा मुलगा, गेहलोतांचा मुलगा अशीच लोकं दिली गेलेली आहेत. तर या संपूर्ण देशभरामध्ये असणारं वातावरण जे आहे की मोदी पुन्हा येणार आणि त्यामुळे काँग्रेस एका पराभूत मानसिकतेत आहे आणि त्यामुळे
पराभव किंवा विजय हा खरं म्हणजे शेवटी जनतेच्या हातात असतं, पण आपण आपलं सर्वस्व पणाला लावून लढायला पाहिजे. यासाठी लागणारी जी एक विजिगीषू वृत्ती असते त्याचा अभाव दिसतोय आणि त्याचं जे केंद्रातलं जे त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरचं चित्र आहे त्याचंच प्रतिबिंब तुम्हाला महाराष्ट्रातही दिसतंय. शेवटचा प्रश्न मला अर्थातच राष्ट्रीय याद्यांवरती यायचा होता, कारण भाजपच्या जवळपास 250+ उमेदवार डिक्लेअर झाले. त्यांचं टार्गेट 400 पार आहे. 300+ जागा त्यांच्या आत्ता आहेत. काँग्रेसच्याही जवळपास 100 जागा दोन याद्यातल्या मिळून जाहीर झाल्यात. वेस्ट बंगालमध्ये TMCच्या सर्व जागा जाहीर झाल्यात. आपच्या जागा जाहीर झाल्यात. आचारसंहितेच्या आधीच यावेळी बहुतांश लोकांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. देशाचं चित्र या सर्व पक्षांच्या निमित्तानं काय दिसतं? देशातला एक तर मला असं दिसते की जे 4-5 महिन्यापूर्वी इंडिया आघाडी देशभर एक अस्तित्व निर्माण करत होतं, तर ते मला असं वाटतं पहिलं क्रम्बल झालं. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर जाईल असं जे दिसत होतं, तर त्यांनी ती कॅम्पेन मोडमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्ष इतक्या ॲग्रेसिव्हली पुढं जातं की समोर कोणी नाही अशाच पद्धतीने त्यांची कॅम्पेन आखली जाते. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे आपण गेल्या 2 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींचे सगळे जर दौरे बघितले आणि त्याचं एकूण म्हणजे ऑप्टिक आपण जर संबंध बघितलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की नरेंद्र मोदी यांनी ही कामांचे कोनशिला ठेवल्या होत्या आणि त्याच कामांना पूर्णत्व देते. त्यामुळे हे डिलिव्हरी करणारं सरकार आहे ह्या पद्धतीचा मेसेज त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ऑलरेडी पोचवलेला आहे. आणि विरोधी पक्ष विखुरलेले आहेत किंवा त्यांनी दक्षिणेमध्ये ह्या पक्षाला स्थानच नाही, तर जागा किती मिळतील हे आजही सांगता येत नाही. पण दक्षिण भारतामध्ये पक्षाचा दबदबा निर्माण करणं आहे की त्या कॅम्पेनची धग अन्य पक्षांना जाणवेल इतक्या मोठ्या प्रमाणात तो हाय व्होल्टेज कॅम्पेन चालवलेला आहे. तर हे चित्र दिसतं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मला असं वाटतं की काँग्रेसच्या पातळीवर ते कुठेही देशभरामध्ये खंबीरपणे एका राज्यात तरी आपण निर्विवादपणे यश उभं करू असं दिसत नाही. किंवा केरळमध्ये सुद्धा त्यांना असं नाही करता आलं की बा ठीक आहे आम्ही यंदा 10 जागा लढू, तुम्ही कम्युनिस्ट 10 लढू, आपण दोघं मिळून 20 लढू. कारण त्याचा प्रश्न केरळमधल्या जागा कमी होण्याचा नाही, त्याचा एक नॅशनल मेसेज आहे. आणि तुम्ही जर नॅशनल पार्टी असाल तर तुम्ही खूप रिजनल विचार करत बसलात तर तुमचं नॅशनल नॅरेटिव्ह हरवतं आणि रिजनल असेल ते सुद्धा स्पॉईल होतं. तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही हे जर लक्षात घेता आचारसंहिता लागण्याच्या आधी एकूण जी दिशा आहे ती लोकांच्या मनाने असं स्वीकारलेलं आहे, लोकांच्या मनात म्हणण्यापेक्षा सुद्धा विरोधकांनी ऑलरेडी स्वीकारलेलं आहे की तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा आपल्याला विरोधी बाकावर बसायचं आहे. तर मला असं वाटतं की हीच त्याची शोकांतिका आहे. कुठलीही निवडणूक ही अल्टिमेटली जनता ठरवते आणि जनता समोर तुम्ही विषय मांडावा लागतात. तर विषय मांडताना भारतीय जनता पक्ष दिसतोय आणि विषय फारसे न मांडणं किंवा ते जे आहेत ते नकारात्मक आणि टीकात्मक एवढेच आहेत, तर ते नॅरेटिव्ह विरोधक मांडत आहेत असं चित्र आपल्याला आत्ता तरी दिसत आहे. अभय सर, तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्रातल्या सीट्सबद्दल आणि एकूणच देशातल्या सीट्सबद्दल आपण चर्चा केली. जशी जशी रंगत वाढत जाईल तशी तशी पुन्हा बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.